आपण बघू शकतो हे इथे की मोठ्या प्रमाणात जे आहे काँग्रेसचे आणि भाजपाचे कार्यकर्ता जे आहे समोर आले होते। त्यानंतर पोलिसांनी जे आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांना आता डिटेन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे कार्यकर्त्यांना जे आहे पोलीस व्हॅनमध्ये जे आहे ते घेऊन जात आहेत। कार्यालयासमोर सगळे बीजेपीचे कार्यकर्ता जे आहे ते पोहोचले होते। त्यानंतर आपण बघू शकतो आहे की सर्व कार्यकर्त्यांना जे आहे पोलीस इथनं घेऊन जात आहे, गाडीमध्ये बसून डिटेन केलेलं आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांना। अगदीच काही वेळाकरता जे आहे भाजपाचे जे कार्यकर्ता असतील त्यांना ते काँग्रेसच्या कार्यालयासमोर गेले होते। त्यानंतर दोघांकडनंही घोषणाबाजी जी आहे त्या करण्यात आल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात इथे आपण बघतोय पोलिसांचा फौजफाटा तैनात होता। काँग्रेस कार्यालयासमोर देखील पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात होता आणि आता कार्यकर्त्यांना जे आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जे आहे डिटेन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांना डिटेन केलेलं पाहायला मिळत आहे आपल्याला। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे भाजपाचे कार्यकर्ते आता करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येनं पोलीस जे आहे ते थांबण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो आहे की गाड्या ज्या आहेत कार्यकर्त्यांना घेऊन ज्या आहेत त्या बीजेपी कार्यकर्त्यांना घेऊन पोलिसांच्या गाड्या गेलेल्या आहेत। थोडा वेळ इथे मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती जो झाली होती आपण बघू शकतो आहे की पोलिसांचा फौजफाटा जो आहे मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता कार्यकर्ते जे आहेत त्यांना पोलीस घेऊन जात आहे। हा परिसर जो आहे हा महाल येथील चिटणीस पॅडचा परिसर आहे आणि इथूनच हे जे बॅरिकेड्स आपल्याला दिसतात आहे या बॅरिकेडच्या समोर अगदी काही अंतरावर काँग्रेसचं कार्यालय आहे, देवडिया भवन ज्याला म्हटलं जातं आणि तिथे भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत हे बॅरिकेड्स तोडून गेले होते आणि आता जे आहे कार्यकर्त्यांना जे आहे पोलीस जे आहेत ते घेऊन जात आहेत। त्यांना डिटेन केलेलं आहे भाजपाच्या कार्यकर्त्यांना। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे पोलीस जे आहे राहुल गांधी की तरफ से जो कल स्टूडेंट के बेसिस पे सब किया गया वो गलत है। ये इस तरह से हमारे सांसद और इन लोगों को नहीं कर सकते, ना हमारे मंत्रियों का फोटो जला सकते। इसका उसको माफी मांगना चाहिए और सबके सामने आके बीजेपी वालों का माफी मांग लीजिए। राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद। जो उनने हमारे देश के लोगों के साथ किया 70 साल नहीं भूलेंगे। इस देश का युवा जो 70 साल पेपर फोड़ उन्होंने किया वो आज तक भूलने लगे। कशा प्रकारे जो आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। कार्यकर्ते जे आहेत ते संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त अजूनही इथे आहे। कार्यकर्ते जे आहेत त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेस कार्यालय जे आहे तिथे पण मोठा पोलिसांचा जो आहे बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। हा जो परिसर आहे हा महालचा परिसर म्हणजे चिटणीस पार्क इथून काहीच अंतरावर जे आहे मार्केटचा परिसर आहे आणि आपण बघू शकतो आहे की अजूनही पोलिसांचा बंदोबस्त इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे। कार्यकर्त्यांना सध्या पोलीस घेऊन गेलेले आहेत। थोडा वेळ इथे तणावाची परिस्थिती झाली होती। मार्केट परिसर असल्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात फौजफाटा जो आहे तो इथे तैनात करण्यात आला होता पोलिसांचा आणि इथून हा जो रोड जातोय काही अंतरावर अगदी 500 मीटरवर जे आहे काँग्रेसचं देवडिया भवन आहे आणि तिथे हे बॅरिकेड जे लावले होते पोलिसांनी ते तोडून भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेसच्या कार्यालयासमोर गेले होते। तिथे जाऊन त्यांनी घोषणाबाजी केली परंतु कार्यालयासमोर पहिलेच पोलिसांचा फौजफाटा असल्याने त्यांना वापस यावं लागलं भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना डिटेन केलेलं आहे। आता जे देशभरात आंदोलन सुरू आहे काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजपाच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे आंदोलन केलं होतं। कार्यकर्ते जे आहेत त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत। कांग्रेस के कार्यालय के सामने जाने का प्रयत्न किया था
लेकिन हमने टाइम पे सबको डिटेन करके थोड़ा सा लाठीचार्ज करके उनको डिटेन करके अभी सब लोग डिटेन करे, आगे की हम कार्रवाई कर लेंगे। सर एक सवाल उठ रहा है, उसके बाद अभी कार्यकर्ता कांग्रेस के ऑफिस में पहुंचने की कोशिश की है। नहीं, ऑफिस तक नहीं गए, हमने पहले उनको डिटेन किया है और आगे की हम कार्रवाई कर रहे हैं। तो कितने लोग को डिटेन किया गया है? लगभग 40 लोग हैं, उनको पूरा डिटेन किया है। थैंक यू। कशा प्रकारे गुन्हे दाखल आहेत सर? गुन्ह्यावर चार्जशीट झालं काय सांगणार? गुन्हे दाखल नाही, याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू आणि पुढील कायदेशीर आम्ही कारवाई करणार। सर एक हिंदी में हिंदी सर क्या कहेंगे आज के आंदोलन के क्या एक लक्ष्य? जो आंदोलन यहाँ हुआ था कि जो कुछ भारतीय युवा मोर्चे के जो कार्यकर्ते थे वो कांग्रेस के भवन के पास जाने का उन्होंने ट्राई किया, लेकिन पुलिस ने हालांकि सिचुएशन संभाली और उन सब लोगों को डिटेन किया है। आगे की कोई भी घटना हमने लॉ एंड ऑर्डर सिचुएशन हैंडल किया है। आहे की कशा प्रकारे जे आहे त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। कुठलीही परिस्थिती, शहरातली परिस्थिती बिघडू नये म्हणून जे आहे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं देखील डीसीपी राहुल मदने यांनी सांगितलेलं आहे।